नमस्ते बालदोस्तांनो, मराठी बोधकथा ऐकूया. गोष्टीचे नाव कारण तो गाढव आहे. गोष्ट छोटी अर्थ मोठा. ही गोष्ट लहानांपासून मोठ्यांनाही उपयुक्त आहे. सर्वप्रथम पीकेज लर्निंग ह्या चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे आहे गाढव. ते स्वतःलाच हुशार समजते. तर हे आहे हुशार माकड आणि ही आहे मांजर, छोटीशी मनीमाऊ. तिघांची गोष्ट ऐकूया. एकदा एका मांजरीला एक गाढव आकाशात तारे मोजताना दिसते. ते बघून मांजर तेथेच थांबते आणि मांजरीला बघून गाढव हुश करत म्हणतो, झाले एकदाचे तारे मोजून. मनीमाऊला गंमत वाटते. तू आकाशात पाहून काय मोजत आहेस? तरीही मांजरीने उत्सुकतेने विचारले, तुला माहितीये का, आकाशात फक्त 100च तारे आहेत. मी आत्ताच मोजले. गाढव म्हणाले, अरे नाही, आकाशात असंख्य तारे असतात, आपण ते मोजूच शकत नाही. मांजर त्याला समजावत सांगू लागली. पण गाढव ऐकेच ना. नाही नाही, 100च आहेत, मी कधीपासून मोजतो आहे. मांजरीने त्याला बऱ्याचदा समजावले, अरे शक्यच नाही तारे मोजणं. पण गाढव मात्र बिलकुल ऐकायला तयार नव्हते. गाढवाचे बोलणे ऐकून मांजर काही वेळ विचार करू लागली. मग मांजरीने ठरवले की गाढवाला माकडाकडे घेऊन जायचे, कारण त्यांच्यामध्ये माकड सर्वात हुशार असतो आणि ते दोघेही माकडाकडे जाऊन सर्व घटना सांगतात. पण हे ऐकून मात्र माकड काहीही बोलत नाही. माकड शांतच राहते आणि आपल्या हातातली केळी खात राहतो. गाढव माकडाला पुन्हा म्हणतो की या मनीमाऊला सांग, माझं ऐकतच नाहीये, मला चुकीचं ठरवते. मी भरपूर वेळ घालवला आणि आकाशातले तारे मोजलेत आणि ते 100च आहे, पण ही मनीमाऊ बिलकुल मान्य करत नाहीये. गाढवाने तक्रार केली. गाढवाचे बोलणे ऐकून आणि त्याचा स्वभाव माहीत असल्याने माकड ताबडतोब बोलले, हो हो, तारे 100च आहेत. तू बरोबर बोललास मित्रा. मी ना मांजरीला समजावून सांगतो. आता तू इथून जाऊ शकतोस. हे ऐकून गाढवाला आनंद झाला आणि तो तिथून निघून गेला. आता हे ऐकून मांजर त्या माकडाला आश्चर्याने म्हणते, अरे हे चुकीचं आहे. तुला तर माहिती आहे ना, तारे तर असंख्य असतात, मग 100च कसे? मुळात आकाशातले तारे आपण मोजूच शकत नाही. मनीमाऊ हुशारीने सांगू लागली. मग यावर माकडही हसत म्हणाले, अगं वेडी, तू कुणाशीही वाद घालतेस. तो तर गाढव आहे, त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. त्याच्याशी वाद घालून तू तुझा आणि माझा सुद्धा वेळ वाया घालवलास. ठीक आहे ना, 100 तर 100. आकाशात तारे कितीही असले तरी यात आपले काही नुकसान तर होत नाही ना. गाढव काहीही म्हणाला आणि आपलेही त्यात नुकसान नाही, तर तूही दुर्लक्ष करायला शिकून घे. मांजरीलाही पटले, हो तू बरोबर बोललास. कधी कधी काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास आपला वेळही वाचतो आणि आपली चिडचिड सुद्धा होत नाही. मांजर वैतागूनच म्हणाली, म्हणूनच तर तू आमचा सर्वात हुशार मित्र आहेस. असे म्हणून मांजर देखील तेथून पळतच निघून गेली. म्याव म्याव. आता मांजर स्वतःशीच हसत म्हणाले, खरोखर मला गाढवाची हुशारी चांगलीच माहिती आहे, तरीही मी उगीचच माझा वेळ वाया घालवला. अशा प्रकारे या प्रसंगानंतर मांजर खरोखरच हुशार झाले आणि मनाशीच मांजरीने ठरवले की कधीही हा गाढव भेटला ना तर आपण तो म्हणेल तेच योग्य असे सांगून संवाद तिथेच संपवत जाऊ, म्हणजे भांडणही होणार नाही आणि आपला वेळही वाया जाणार नाही. बघा आता मांजर देखील हुशार झाले. आपलेही असे होते का? आपणही हुशार होऊया. कधी कधी मित्रमैत्रिणी, आपले ओळखीचे लोक आपल्याला उगीचच चिडवतात, खूप राग येतो आपल्याला. पण हा राग येऊ न देता आपण दुर्लक्ष करायला शिकूया आणि आपण आपली प्रगती करूया. कारण कधी कधी
आपली प्रगती हेच त्यांना दिलेले उत्तर असते. उगीच चिडचिड करून आपला वेळ आणि ऊर्जा वाया जाते. म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेवूया आणि आपली हुशारी योग्य ठिकाणीच वापरूया. जे बोलतात त्यांना बोलत राहू द्या. तात्पर्य ह्या गोष्टीतून आपण शिकलो ही कोणालाही विरोध करून आपला वेळ ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा त्याकडे दुर्लक्ष करून आपली हुशारी प्रगती करण्यासाठी वापरा. स्वतःवर विश्वास ठेवा. थँक्स फॉर वॉचिंग. ही गोष्ट आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.